कथेचं नाव एक स्त्री भाग तिसरा. लेखक विशाल. भाग पहिला आणि दुसरा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. दवाखान्यातलं सगळं आटपून डॉक्टर विशाल घरात आला आणि त्यांच्या रूमकडे निघाला. जाता जाता सावित्रीच्या रूमचं दार त्याने उघडं दिसलं म्हणून त्यांनी आत डोकावून पाहिलं तर त्याला धक्काच बसला. सगळी रूम विस्कटलेली होती. पलंगावरची चादर जमिनीवर पडली होती. रूममधलं सगळं सामान विखुरलेलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सावित्री गायब होती. क्षणाचाही विचार न करता विशाल सावित्रीला घरभर शोधू लागला. घरात नाही म्हणल्यावर तो आता सावित्रीला शोधायला बाहेर पडला. भीतीने त्याचं अंग थरथर कापत होतं. भर थंडीतही त्याला दरदरून घाम फुटला होता. काहीतरी अघटित घडलंय असं त्याला वाटत होतं. वेड्यासारखा इकडून तिकडून तो पळत होता. मनात भलते सलते विचार येत होते आणि अचानक त्याला सावित्रीसोबत घडलेला जंगलातला प्रसंग आठवला. तसा तो वाऱ्याच्या वेगाने जंगलाच्या रस्त्याकडे पळत सुटला. रात्रीचे 1 वाजले होते. चंद्र पार डोक्यावर आला होता. सगळं चांदणं जंगलावर पसरलेलं होतं. रात्रीची नीरव शांतता तो भंग करत पळत होता आणि त्याला दुरून कोणीतरी रस्त्यावर पडले असं दिसलं. त्याची भीती आणखीनच वाढली. तो आणखीन जोरात पळत आला आणि क्षणार्धात तो जमिनीवरच कोसळला. समोरचे दृश्य बघून त्याचा पूर्ण अंगातून वीज गेल्यासारखं त्याला शॉक बसला आणि तो सावित्री म्हणून जोरात किंचाळला. तसं झोपलेले पक्षी फडफड करत एकामागून एक झाडामधून बाहेर पडू लागले. मध्यरात्री तिची शांतता भंग पावली. शेवटचे श्वास मोजत असलेल्या सावित्रीने विशालकडे हात केला तसं विशालने पुढे होऊन तिचा हात घट्ट पकडला आणि तिचं डोकं मांडीवर घेतलं आणि तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागला. खूप प्रेम, माया आणि आपलेपणा होता त्या स्पर्शामध्ये. विशालच्या डोळ्यातून पाणी टपकत होतं. बोलायला शब्दच सुचत नव्हते. तुझीच वाट बघत होते मी. तुला डोळे भरून बघायचं होतं. शेवटचा श्वास तुझ्याच कुशीत घ्यायचा होता. आता मी शांत झोपते. सावित्री थरथरते आणि तुटक तुटक आवाजात म्हणाली. नाही, तुला काही होणार नाही. तुला अजून खूप जगायचं आहे. मी तुला कधी सांगितलं नाही पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे सावित्री. रडत रडत विशाल म्हणाला. मला माहीत आहे तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते. तू बोलला नसलास तरी चाललं असतं. तुझ्या वागण्यातून ते स्पष्ट दिसत होतं. पण नियतीला मी सुखी झालेलं बघवतच नाही. म्हणूनच आज माझ्यावर ही वेळ आली आहे. सावित्री तुटक तुटक बोलत होती. पण आता बास. आता खूप थकले मी. आता मला शांत झोपायचं आहे. विशाल, मला तुझ्या कुशीत घे, सावित्री म्हणाली. विशालने सावित्रीला घट्ट मिठी मारली आणि तिला जवळ घेऊन तो रडू लागला. इकडे सावित्री कधी न संपणाऱ्या प्रवासाला निघून गेली. ती आता शांत झोपली होती, परत कधी न उठण्यासाठी. विशाल मात्र तिला कुशीत घेऊन अजून रडतच होता. आता 1 महिन्यानंतर. वडगावचं स्वरूप आता बदलत चाललं होतं. रोज काही ना काही अघटित घडायचं. कुठलं माणूस तर गायब व्हायचं, नाहीतर जनावर तरी गायब व्हायचं. आपल्या गावाला कुणाची तरी दुष्ट लागली अशी गावातील म्हातारी माणसं बोलत. वडगावात आता एक प्रकारे भीतीचं वातावरण झालं होतं. रात्री कोणी बाहेर पडलं तर तो परत कधीच दिसायचा नाही आणि दिसला तर तो जिवंत नसायचा. सगळ्या गावात हाहाकार माजला होता. काय होतंय हे कोणालाच काही कळत नव्हतं. कुणी म्हणत होतं आपल्या गावावर कुणीतरी करणी केली, तर कुणी म्हणत होतं आपल्या गावाला भूतबाधा झाली आहे. सगळ्या गावकऱ्यांच्या मनात आता भूतखेताचे विचार मनात घर करून बसले होते. जंगलाच्या वाटेने तर एकटं यायला पण लोक घाबरू लागले होते. कारणही तसंच होतं. कारण अघटित घडायला चालू झालं ते जंगलापासूनच. म्हणून लोक दिवसा पण जंगलातल्या वाटेने यायला घाबरत. त्या जंगलाने त्याचं भयानक रूप धारण केलं होतं आणि जो कोणी दिवस मावळल्यावर जंगलात प्रवेश करी त्याचा मृत्यू अटळ होता. अंधार पडायला चालू झाला की जंगलाच्या दिशेने कोणीतरी रडण्याचा आवाज यायचा. खूपच हृदयभेदक रडणं असायचं ते. आणि ते रडणं ऐकून गावातील कुत्री पण मोठमोठ्याने रडायची, विवळायची. हा सगळा आवाज ऐकून संपूर्ण गाव भीतीने थरथर कापत होता. रग्याचा उडाणपणा पण कमी झाला होता. त्याने तर रात्रीचं बाहेर पडणंच आता बंद केलं होतं. कारण त्याचे एक एक मित्र गायब होत होते. आता फक्त रग्या आणि गण्या हे दोघेच मित्र जिवंत होते.
रग्याने त्याच्या मित्रांचा शोध घेतला तेव्हा त्यांचा मृतदेह गावाच्या बाहेरील एका मोठ्या विहिरीत आढळला. कोणाचाही थरकाप उडेल असली हालत झाली होती त्यांची. रग्याच्या मित्रांच्या मृतदेहाची अशा प्रकारे हालत झाली होती. तेव्हापासून रग्या आणि गण्या जाम घाबरले होते. गावातून रोज एक तरी माणूस गायब होत होता. सगळे गावकरी जीव मुठीत धरून जगत होते. सगळे लोक गावातील पुजाऱ्याकडे गेले आणि गावातील जाणती म्हातारी माणसं म्हणाली, तुम्हाला तर सगळं माहीत आहे. आपल्या गावात हे काय घडतंय? आता तुम्हीच काहीतरी उपाय करा. पुजारी म्हणाले, आधी आपण हे काय घडतंय त्याचा शोध घेऊया. यासाठी आपल्याला गावाच्या चारही दिशांना पूजा मांडावी लागेल आणि त्यासाठी मला तुम्हा सगळ्यांची मदत हवी आहे. सगळा गाव पुजाऱ्याच्या मदतीला तयार झाला. सगळा गाव ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी दिवस मावळताना गावाच्या वेशीजवळ जमला आणि पुजारी काय करणार आहे ते पाहण्यासाठी. पुजाऱ्याने त्याच्या पूजेला आरंभ केला. त्याने वेशीजवळ एक वर्तुळ काढलं आणि ते कुंकवाने गच्च भरलं आणि त्याच्या मधोमध 4 लिंबू ठेवले. त्यावर टाचण्या टोचल्या आणि हळद बुक्का वाहिला आणि त्या 4 लिंबांपैकी 3 लिंब बाहेर काढली आणि गावातल्या 3 लोकांच्या हातात दिली आणि म्हणाला, उरलेल्या 3 दिशांना ही एक एक लिंब ठेवून या. पुजाऱ्याने सांगितल्याप्रमाणे गावकऱ्यांनी तसं केलं आणि परत गावाच्या वेशीवर आले. पुजाऱ्याने बोलायला चालू केलं, आता उद्या सकाळी आपण परत या ठिकाणी भेटू. पण आता इथून गेल्यावर कुणीही घराबाहेर पडायचं नाही. कुणी दार वाजवलं तर दार उघडायचं नाही. आजची रात्र खूप भयंकर आहे. आज रोजच्यापेक्षा जास्त त्रास होईल. पुजाऱ्याचं बोलणं ऐकून गावकऱ्यांची बोलतीच बंद झाली होती. सगळेजण भीत आपापल्या घरी परतले आणि दारं खिडक्या बंद करून बसले. रात्र होण्यास प्रारंभ झाला होता. काळोख अजूनच गर्द होत चालला होता. अचानक काय झालं कुणास ठाऊक, पण एकदम सोसाट्याचा वारा सुटला आणि गावातून घराच्या बुळीतून जोरजोराने आवाज करत त्याची शक्ती दाखवू लागला. घरामध्ये बसलेले गावकरी घाबरू लागले. कोणालाच काही समजेना काय होतंय ते. आणि अशातच ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि धो धो पावसाला सुरुवात झाली. घराची दारं जोरजोराने हालू लागली. एका विचित्र हास्याचा आवाज कानी पडू लागला. कुत्री रडू लागली. असं वाटत होतं की कुणीतरी भयंकर आसुरी शक्ती बाहेर तांडव करत आहे. मधूनच कुणाच्या तरी घरावर काहीतरी पडल्यासारखं जाणवत होतं, तर कुणाच्या तरी दारावर थाप पडत होती. तसं आतमध्ये बसलेल्या व्यक्तीच्या काळजात धस होत होतं. सारे गावकरी जीव मुठीत घेऊन घरात बसले होते. अचानक पाटलाच्या वाड्यावर जोरात थाप पडली. जोरजोरानं ते भलं मोठं वाड्याचं दार हलू लागलं. त्याचबरोबर पाटील, रग्या आणि गण्या खोलीतून बाहेर आले आणि दाराकडे बघू लागले. गण्या आज वाड्यावरच थांबला होता. रग्यानेच त्याला थांबवून घेतलं होतं. जेव्हापासून त्याच्या मित्रांची अशी भयंकर हत्या झाली होती तेव्हापासून रग्या आणि गण्या नेहमी एकत्रच राहत. त्यांना असं वाटत होतं की आपलीही अशी हालत नाही ना होणार. पाटील म्हणाले, या वक्ताला कोण बरं आलं असेल आणि ते एवढ्या मुसळधार पावसात. रग्या, उघड र दार, बघू कोण हाय. गण्या म्हणाला, नग पुजारी काय म्हणाला होता आठवतंय नवं? आज रातच्याला कुणी बी दार उघडायचं नाही. पाटील म्हणाले, अरे ते समज खरं हाय, पण बाहेर खरेच कुणी संकटात असेल तर आपल्याला मदत करायला लागल. अरे आपण गावचं पाटील. रग्या म्हणाला, बरं आधी आपण आवाज देऊन बघू बाहेर कोण आहे आणि मगच दार उघडू. हे ऐकल्यावर पाटील आणि गण्यानं होकारार्थी माना डोलवल्या. रग्या दाराजवळ जाऊन जोरात हाक दिली, कोण हाय रे बाहेर? तसा दारावर थाप पडण्याचा आवाज बंद झाला आणि बाहेरून एक मंजूळ आवाज कानी पडला, मी शेवंत आहे. पाटील म्हणाले, बघा मी म्हणालं नव्हतं कोणाला तरी आपली गरज आहे, उघडा दार. तसं रग्यानं दार उघडलं. बाहेर जोरजोरात मुसळधार पाऊस थैमान घालत होता. विजांचा गडगडाट होत होता आणि दाराच्या बाजूला शेवंता भिजलेल्या अवस्थेत थांबली होती. भिजलेली तिची साडी तिच्या सर्वांगाला चिकटली होती. चेहऱ्यावरून केसातून पाणी टपकत होतं. कुणालाही लाजवेल असलं तिचं अप्रतिम सौंदर्य होतं. अंग एकदम भिजल्यामुळे तिचं भिजलेल्या साडीतून पुसटशी असे तिचे उभार दिसत होत्या. रग्या तिच्याकडे बघतच बसला. त्याच्यातील कामोत्तेजना जागृत झाली. शेवंताला त्या रूपावर तो भुलला होता. इकडं पाटील आणि गण्या कोण हाय म्हणून आतुरतेनं वाट बघत होती, पण रग्या तिला न्याहाळत बसला होता. तोपर्यंत त्याच्या कानावर पाटलाचा आवाज पडला आणि रग्या खडबडून जागा झाला. पाटील म्हणाले, रग्या, अरे कोण हाय? बोलव त्याला आत आणि दार लावून घे.
तसं रग्याने शेवंताला घरात बोलावलं आणि दार लावलं. शेवंताने डोक्यावर पदर घेतला आणि उरलेला पदर नाकाजवळ धरला. पाटील म्हणाले, कोण ग तू? या गावची दिसत नाही. एवढ्या रातचं काय करती इकडं? त्यावर शेवंता म्हणाली, मी शेवंता आहे, शेजारच्या गावातील. इकडं माझी गाय हुडकत हुडकत मी आली होती. पण माझी गाय हुडकण्याच्या नादात कधी रात झाली कळालंच नाही. आणि त्यात पावसाला सुरुवात झाली. मग मला इथंच थांबावं लागलं. सगळ्याच्या घरावर थाप मारली पण कुणी दार उघडलं. आणि असं करत करत मग मी इथं आले, तुमच्या वाड्यावर. मला आजची रात राहू द्या. मी उद्या सकाळीच निघून जाईल. शेवंता हात जोडत त्यांना म्हणाली. पाटील म्हणाले, अगदी बराबर ठिकाणी आली आहे बघ पोरी तू. मी या गावचा पाटील. तू आजची रात राहा इथं निवांत. तसं पण गावात नाही ते घडतंय. रग्या, गण्या हिला आपल्या वाड्यातील मागच्या बाजूची खोली दाखवा. तू अगदी निवांत राहा पोरी. तिथं काय लागलं तर सांग. असं म्हणून पाटील गेले त्यांच्या खोलीत. इकडे रग्या आणि गण्याच्या मनात आनंदाने उकळ्या फुटत होत्या. दोघेजण फक्त तिच्या भिजलेल्या शरीराकडे बघत होते. खूप दिवसानंतर अशी संधी चालून आली होती. गावात भीतीचं वातावरण असल्यामुळे आणि त्यांच्या मित्रांची असली भयानक हत्या झाल्यामुळे त्याचे सगळे चाळे बंद झाले होते. पण आज शेवंताला बघून पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. शेवंताच्या रूपावर दोघेही भुलले होते आणि तिच्याकडे खालून वरून बघत होते. तेवढ्यात जोरात वीज कडाडली आणि ते दोघेही भानावर आले. गण्या म्हणाला शेवंताला, चला खोली दाखवतो तुम्हाला. शेवंता म्हणाली, हो चला. असं म्हणून शेवंताही गालात हसली. रग्या आणि गण्या शेवंताला घेऊन खोलीमध्ये आले. रग्या म्हणाला, इथं राहा आज रातच्याला. काय लागलं तर सांगा आम्हाला, आम्ही आहोत जागं. तसं पण मला आज रातच्याला झोप नाही यायची. रग्या शेवंताला म्हणाला. शेवंता परत गालात खुदकन हसली आणि मान हलवून हो म्हणाली आणि त्या दोघांकडे एका विलक्षण नजरेने बघू लागली. ती जणू त्यांना प्रतिसाद देत होती की तुम्हाला जे हवं आहे ते मला पण हवं आहे. म्हणून रग्या आणि गण्या खोलीबाहेर निघाले आणि जाताना पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होते आणि शेवंता पण त्यांना जरा वेळी हसून प्रतिसाद देत होती. रात्रीचा काळोख आणखीनच गडद होत होता. मध्यरात्रीची वेळ होती. बाहेर प्रचंड पाऊस धुमाकूळ घालत होता. विजांचा गडगडाट चालू होता. कुत्री विवळत होती. घराबाहेर पडण्याची सोडा पण बाहेर डोकावून पाहण्याची पण कुणाची हिंमत होणार नाही असली भयानक ती काळरात्र होती. पण रग्या आणि गण्या आयती शिकार मिळाल्यामुळे असल्या भयानक परिस्थिती विसर पडून शेवंताच्या शरीराचं सुख कसं मिळवायचं त्याचा दोघेही विचार करत होते. गण्या म्हणाला, लय दिसांनी असली संधी घावली हाय बघ आणि तिच्या पण मनात तेच आहे जे आपल्याला पाहिजे. त्यावर रग्या म्हणाला, होय, तिच्या डोळ्यात मला दिसत होतं की ती काय आपल्याला अडवणार नाही. अजून थोडी रात होऊ दे, मग आपण आपलं काम चालू करू. रग्या आणि गण्या अशी माणसं होती की त्यांना आपण किती स्त्रियांची अब्रू लुटली, त्यांच्या आयुष्याचं वाटोळं केलं याची थोडी पण जाणीव नव्हती. सावित्रीबाबत तर आपण किती क्रूरपणे वागलो याचाही त्यांना विसर पडला होता. कामवासना एक अशी भूक होती की ती कधीही तृप्त होणार नाही आणि याचीच चटक रग्या आणि गण्याला दोघांनाही लागली होती. रात्रीच्या 1 वाजला असेल. रग्या गण्याला म्हणाला, आधी मी जातो मग तू ये मागणं. मग गण्याने सुद्धा होकार दिला. रग्या शेवंताच्या खोलीजवळ आला आणि त्याला खोलीचा दरवाजा थोडासा उघडा असल्याचा दिसला. त्याने हळूच दाराच्या फटीतून आत डोकावून बघितलं तर शेवंता तिचं अंग कापडानं पुसत होती.
छोट्या दिव्याचा प्रकाश पूर्ण खोलीवर पसरला होता आणि त्या प्रकाशात रघ्या शेवंताला न्याहाळत होता आणि तिचं ते सौंदर्य बघून पूर्ण उत्तेजित झाला होता. आणि तशातच शेवंताने डोळे वर करून दाराच्या फटीतून बघणाऱ्या रघ्याकडे मादक नजर टाकली आणि गालात हसली आणि हातातलं कापड बाजूला ठेवून रघ्याला आत येण्याचा इशारा केला. तसं रघ्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. तो हळूच खोलीत आला. त्याला भानच राहिलं नाही की तो काय करतोय. तो पूर्ण शेवंताचा गुलाम झाला होता. शेवंताने हळूच खोलीचं मागचं दार उघडलं आणि तो वाड्याबाहेर पडण्याचा मार्ग होता आणि त्यातून ती बाहेर गेली आणि रघ्याला हाताने इशारा करून बोलवू लागली. रघ्या पण तिच्या मागे गेला. शेवंता पुढे पुढे आणि रघ्या तिच्या मागे मागे. ते दोघेही वाड्याबाहेर आली होती आणि जंगलाच्या दिशेने चालू लागली. रघ्या त्याच्याच आनंदात होता. शेवंता स्वतःहून पुढाकार घेते बघून तो खुश होता. आज जाम मजा येणार म्हणून तो खूप खुश होता. शेवंताच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघून तो अजूनच उत्तेजित होत होता आणि बाहेरील भयंकर असं वातावरण विसरून तो शेवंताच्या मागे चालत होता. ती पण मागे वळून वळून त्याला हाताने इशारा करून तिच्या मागे बोलवत होती. इकडे गण्याला आता शांत बसू वाटेना. तो पण शेवंताच्या खोलीत गेला. त्याला खोलीचं मागचं दार उघडलेलं दिसलं. त्याला समजलं की ही दोघं बाहेर गेली आहेत. तो पण वाड्याबाहेर पडला आणि इकडे तिकडे बघू लागला. तोच त्याला रघ्या आणि शेवंता जंगलाकडील रस्त्याने जाताना दिसले. तो पण शेवंताच्या रूपावर भुलला होता. आपल्याला पण ती मिळाली पाहिजे या उद्देशाने तो पण त्यांच्या मागे मागे जाऊ लागला. आता पावसाचा वेग मंदावला होता. रिमझिम चालू होती. थंडगार वारा अंगावर काटे आणत होता. बघता बघता रघ्या आणि शेवंता जंगलात गेले पण आणि त्यांच्या पाठोपाठ गण्यासुद्धा. पण अचानक शेवंता आणि रघ्या दिसेनासे झाले. रघ्या आता कावराबावरा होऊन इकडे तिकडे बघू लागला. पण त्याला कोणीच कुठेच दिसेना. आता हळूहळू तो भानावर येऊ लागला. एवढा वेळ तो फक्त शेवंताच्या शरीराचा कसा उपभोग घ्यायचा याचाच विचार करत होता. विचार करत करत इथपर्यंत आला होता. पण आता त्याला रघ्या आणि शेवंता कोणीच दिसेना. दोघं पण गायब झाली होती. आता तो चांगलाच भानावर आला होता. आता त्याला आजूबाजूचं भयंकर वातावरण दिसू लागलं. आता मात्र तो चांगलाच घाबरला. आपण इथं येऊन खूप मोठी चूक केली असं त्याला वाटू लागलं. आणि अचानक परत एकदा पावसाने वेग धरला. विजांचा कडकडाट सुरू झाला. कोल्ह्या लांडग्यांचं विव्हळणं ऐकू येऊ लागलं. त्याला काय करावं ते काहीच सुचेना. पावसाने तो पार भिजला होता. पाय थरथर कापत होते. आता आपलं काही खरं नाही असं म्हणून तो जोरात आलेल्या वाटेने पुन्हा मागे पळत सुटला. आजूबाजूला बघून तर तो आणखीनच घाबरत होता. या जंगलाने खूपच रुद्र रूप धारण केलं होतं. पाऊस जोराने कोसळत होता आणि गण्या चिखलातून पाय आपटत जोराने पळत होता. पण त्याला असं सारखं वाटत होतं की आपला कोणीतरी पाठलाग करत आहे. म्हणून तो जरा जागेवरच थांबला आणि हळूच मागे बघू लागला. विजांचा कडकडाट चालू होता. पावसांच्या सरी जोरात कोसळत होत्या. गण्याचं काळीज जोरानं धडकत होतं. त्याने हळूच मागे वळून पाहिलं आणि त्याने जे बघितलं त्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो धडकन खाली कोसळला. तो भीतीने थरथर कापू लागला. देवाचा धावा करू लागला. त्याने जे बघितलं ते कल्पनाशक्तीच्या बाहेर होतं. त्याच्यासमोर एक भयानक अशी पिशाच्च उभी होती. तिचा चेहरा तिच्या केसांनी झाकला होता आणि तिच्या तोंडातून लाल रंगाचा द्रवपदार्थ वाहत होता. तिच्या अंगावर ओरखडे उडलेले होते. तिच्या डोळे पांढरे फिके पडले होते आणि ती एक विचित्र हास्य करत उभी होती. तिच्या त्या राक्षसी हसण्याने पूर्ण जंगल हादरून जात होतं. गण्या भीतीने अर्धमेला झाला होता.
आता आपला मृत्यू अटळ आहे हे त्याला जाणवलं. तो चिखलातून सरपटत सरपटत मागे सरू लागला. ती पिशाच्च पण त्याच्या जवळ येऊ लागली. त्या पिशाच्चने त्याचा हात वर केला आणि रक्ताने माखलेली तिची लांब नखे विजाच्या प्रकाशात स्पष्ट दिसत होती. काही काळाच्या आतच त्या पिशाच्याने गण्याच्या मानेवर प्रहार केला. तशी त्याची शुद्धच हरपली आणि तसाच तो चिखलात पडला आणि त्याचं रक्त पावसाच्या पाण्यात मिसळू लागलं. आणि ते बघून ते पिशाच तसलं विचित्र राक्षसी हास्य हसू लागली. सगळं जंगल त्या भयानक हास्याने दुमदुमू लागलं. घुबडे ओरडू लागली. वटवाघुळे फडफड करू लागली. ढगांचा गडगडाट वाढला. पावसाचा वेग आणखीनच वाढला. आता ते पिशाच्च आणखी जोराने हसू लागलं आणि त्या भयानक काळरात्रीमध्ये हळूहळू विलीन होऊ लागलं. क्रमशः शेवंता कोण होती? ती रघ्याला घेऊन कुठे गायब झाली? डॉक्टर विशालचं काय झालं? गावकरी आणि पुजारी यांना समजेल का की गावावर हे संकट का आलं ते? आणि त्या गावातील निष्पाप लोक या संकटातून वाचतील का? हे सगळं जाणून घेऊया कथेच्या पुढच्याच म्हणजे शेवटच्या भागात. तोपर्यंत जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनेल आवडला असल्यास आणि कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. धन्यवाद. लगेचच भेटूया अशाच नवनवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. थँक्यू.